रडू नको ना, रडतं तरी काय लेव आता. आता सगळं काही झालं ना, त्याच्यासाठी कायले रडतं आता. हो दे ना, होते तर आता त्याच्या मतानं. नाहीच पटलं तुले तर घराच्या बाहेर काढून देजो, लागे अल्लग राहू देजो त्याले. आपल्या रोशनले ना त्या शीतलले अल्लग काढून देजो. तुले नाही राहायचं, तिले ठेवायचं घरात तर नको ठेवजो. लग्न करून दे आणि अल्लग काढून दे, त्याचं ते पाच बसत. त्याच्यासाठी कायले एवढी लढून राहिली, किती वेळची लढून राहिली बाई. रडू नाही तर काय निर्मला, निर्मला बाई रडू नाही तर काय, सांग बरं तू. निदान म्हटलं मी सून तरी दुसऱ्या गावची मागीन, म्हटलं मी दुसऱ्या गावची मागाले इच्छा. आता गावातली ते पोरगी दुसऱ्या इकडे मागली असते, मानदान सर्वच काही होती. हिच्यासोबत तर आमचं उलीचही पटत नाही. हे काय मानदान करते का येवाली रोज जितलीची माय. ते नली पहिलेच तर आमचा 36चा आकडा आहे बाई, त्या माणसाचा तर अजूनच आहे. पूर्ण सून तरी बाहेर गावची मागितली असते. म्हटलं जाऊ द्या आता, पोरीनं केलं तर केलं. त्यासारखा स्वभाव आहे का बाई तिचा वाला. तुझ्यात ना तिच्यात जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक राहिले. मी म्हणलं सून दुसऱ्या गावची तरी मागीन, म्हणलं मी मानदान तरी होईन. म्हणलं 2 दिवस झाले भेटन, म्हटलं राहिले भेटन. म्हटलं बाई सुनीच्या इकडं पोराच्या इकडं नवी हे राहीन, म्हटलं नवाडी राहीन, म्हटलं सर्व गोष्टीची. म्हटलं आणि यानं काय करून ठेवलं. लढू नाही तर काय करू निर्मला. मी पोरगी माई इथंच ना, आता हे सूनही इथंच. अहो पण आता तुझ्या पोरानं आता गावातलीच पाहिली तर मग काय करता आता तू, सांग बरं. त्याच्यात आता कोणाचा हे आहे का, दोष आहे का. तो नाहीच म्हणते ना रोशन, त्या पोरीशिवाय करतच नाही म्हणते रोशन. मग तू सांग, ते आल्या पोराचं तू जबरदस्ती दुसऱ्या इकडं करू नये बी. काय करशील दुसऱ्या पोरीला आणून घरात. तिच्यासोबत बरोबर वागला नाही, काही नाही, मारमोदाड केलं, काही केलं, मनात नसलं त्याचं तर मग काय करशील. दुसऱ्या पोरीचा कबाडा काही करू नको. जिथं त्याचं मन आहे तिथंच राहू दे. आता राहू दे, आले देऊन दे, जाऊ दे, करून दे लग्न करून दे. तुला नाही पटत तर अलग काढून दे लागेच. अबाई चंदा, काही काही गोष्टी आपल्या हातातही नसते मा. आता आम्ही माय पोराचं काही लव्ह मॅरेज झालं होय का. लव्ह मॅरेज नाही झालं आणि फव मॅरेज नाही झालं. त्याचं आम्ही आमच्याच मतानं करून दिलं. पण होतं का बाई आमचं पोरगं आमच्याजवळ आतापर्यंत, सांग बरं. राहिलीस किती महिनाभर इथं लग्न झाल्यावर, आणि नवऱ्याला घेऊन चालली गेली तिकडं मायच्या इकडं. चालली झाले किती दिवसपर्यंत तिकडंच होतं. लेकरू होतपर्यंत माय नातू 4-5 वर्षाचा होतपर्यंत तिकडंच होती ना. वारा आले, यो बाई ये रे बायकोची धुंदी त्याच्या डोळ्यावर अशी होती का नाही. आणि मग ते आपापच आलं. ते काय झालं काय नाही तर आम्हाला तर वाटलंही नाही बापा आमच्याजवळ येण रायन बा म्हणून. आमच्या मतानं करू नये बी आमच्याजवळ आमचं पोरगं नव्हतं. आता कुठं आलं ते पोरगं, मग सांग बरं. आणि निर्मलाबाईचं पोरगं सांग बरं इथंच आहे का नाही. मग असं राहते स्वतःच्या मनानं, पोराच्या मनानं, लेकराच्या मनानं असं काही राहत नाही बाई चंदा. होय ते पोरगी चांगली आहे ना, शीतल चांगली आहे ना, चांगली वागण ना. मला त्या पोट्टीचा रागच येते अंजनी बाई. तुम्ही काही म्हणा, मला काही म्हणा, त्या पोट्टीचा लयच राग येते. मला आवडतच नाही तेवाली. पहिले तरी थोडीफार बरी आवडे, पासून माहित पडलं का माय पोरासोबत हे आहे बा म्हणून तिचं वालं. मला का नाही बिलकुल तवांपासून रागच येते तिचा काय आवानी. आता जर ते घरात आली तर कसं होईल. रोजचे झगडे होणार आमच्या घरी, रोजचे झगडे. आता बाई आता काय बोलावं त्यासोबत चंदा. अहो तुले आवडून नाही आवडून काय करतं बिचारे. त्या पोराला आवडली नव्हते व त्या पोराला आवडली तर मग आता काय करतो तू. ती आवडीचं नाही आवडीचं तिथं काही घेण देणंच नाही ना बाई. तुम्हाला असं येऊन राहिला अंजनी बाई, तुम्हाला असं येऊन राहिलं. इथं आमच्या जीवनाचा तमाशा बनला आणि तुम्ही हसून राहिल्या. तुम्हाला असं येऊन राहिला. माय चंदा, अहो मी त्या गोष्टीला नाही हसून राहिली. अहो तुले आवडून काय करतं बा माय असं म्हणणं आहे. त्या पोराला आवडली ना, त्या पोरानं करीना करून ठेवला. आणि मग आता तू काय हे आहे का त्याच्यासाठी होय मी म्हणून राहिली. तू या परिस्थितीवर कायले हसू माय मी नाही हसत व. सगळ्यालेच घरात लागले आहे, सगळ्याच्याच घरी लागले आहे आता. लेकरं बाय म्हणल्यावर अशा गोष्टी काय करतं. मी कायले हसू बापा तुले. जाऊ दे, जे होते ते होऊ दे, लग्न करून दे त्याचं. जवाई तसेच म्हणून राहिले सूरज जवाई. ते तर काल तर रागानं उठून राहिले होते. जवाई तसेच म्हणते, द्या म्हणते करून म्हणते. आता पर्याय नाही म्हणते आपल्याजवळ. तिच्या मायनं केस टाकली तर अजून म्हणते रोशन जायला जाईन म्हणते. ते पायी तर आहेच ना लाईक. ते काही सोडन का मायवाल्या पोराले. असं सोडतच नाही ना. तिच्यासोबत बोलून पाहू का निर्मला बाई मी. त्यावाल्या पोरीचं दुसऱ्या इकडे लग्न लावून दे म्हणून पाहू का काय म्हणते माहीतच पडते. काही बोलू नको बाई तू चंदा. यायचे पहिलेच बोलणे झालेले आहे श्यामचे आणि सूरजचे. ते सूरज न श्यामनं एकमेकाला बोललेले हाय बरं. हे
अजून तू बोलशील आणि मग ते फालतू तिच्या जवळले सांगन, श्यामले सांगन, फालतू झगड्यावर झगडे होईल बिनफालतू. राहू दे ना आता. आणि ते करते तरी का दुसऱ्या इकडं, आणि त्या पोरीले दुसऱ्या इकडं पाहुणे पाहायचं म्हणलं तर हे अशी आता एवढे 15-20 दिवस त्या पोरासोबत ते बाहेर राहिली. आणि सांगत नाही का गावातली लोक सांगाली. काय बोलून राहिली चंदा तू? त्या पोरीसारखं दुसऱ्याचं समजायचं. तू पोरगी जर अशी राहिली असती तर तुला हे केलं असतं काय दुसऱ्या इकडं तिचं? सांग बरं. ते गावातलीच पोरगी होय ना. आता त्या पोरासोबत केलं म्हणून तू अशी म्हणतं, आणि दुसऱ्या पोरासोबत केलं असतं तर तू म्हणलं असतं बाई बाई करून द्यायला पाहिजे लग्न, करून द्यायला पाहिजे लग्न, असं केलंच असतं ना तू ना. निर्मलाबाई दुसऱ्याची पोरगी असती ना निर्मलाबाई, तुम्हाला काही नसतं वाटलं व. नलीची पोरगी होई ना ते. अहो तर पोरगी चांगली आहे ना ते चंदा, लोडू नको ना. पोरगी चांगली आहे ना ते, काही वाईट पोरगी आहे का? माझ्यासारखी बिलकुल नाही आहे ते. पोरगी चांगली पोरगी आहे, मानादानाची आहे, चांगली बोलते. काकूशिवाय बोलत नाही. मग कुठेही गेलं का दिसलं का ओ शीतले म्हणल्यावर काही नाही काकू म्हणते. आपण 2 शब्दही बोललं ना त्या पोरीले तर चुपचाप ऐकून घेते गुटू गुटू. चांगली आहे पोरगी. त्या पोरी सारखी तरी नाही आहे ती पोरगी, तरी तोंडाला तोंड देते रोशनी. घरात पाहुण्याने बोलावून का नाही लग्न करून टाक. आणि तुला नाहीच पटलं ना तर त्याला घराच्या बाहेर काढून दे. त्याला सरळ सांगतो लग्न करून देतो म्हणा बाबू, पण आमच्यात काही तू राहायचं नाही म्हणा. तू बायको आणि तू अलग राह म्हणा. आम्हाला काही घेणं नाही म्हणा. तुला नाही पटलं तर लागेच. मला तर काही सुचूनच नाही राहिलं बाई. सुचाले हा माणूस कोण एकटाच बसला बाई, आणि कायचा विचार करत आहे ना कायचा नाही तर काय माहित. राणीचे बाबा, राणीचे बाबा, बापा कुठं भान आहे बाई यायचं बाला. आवाजही देऊन राहिली तरी ऐकायला नाही येऊन राहिलं. राणीचे बाबा, मायवाले सासरे तर झोपले आहे आणि हे काय करून राहिली इथं बसून? किती वेळची बसून आहे? मी बायाजवळ बसायला गेली थोडीशी तिकडं, गरमी होते माझ्याशी लाईन नाही गेली घरातली तर चला मग म्हणलं तिकडं बसा. आणि हे वाले बापा बापा एक बापा मी आवाज देऊन राहिली ना. अहो राणीचे बाबा, राणीचे बाबा. बोल ना, झालं का ते फिरणं? झालं बायाजवळ बसणं झालं का? माय फिरणं झालं व, मी तर आली घरी. पण तुम्हाला एवढा आवाज देऊन तुम्ही काऊन कोणत्या विचारात आहे तुम्ही? काही नाही व, विचार म्हणजे आता हाही विचार तुला सांगू नाही काय फायदा. सांगून काय फायदा म्हणजे? काय झालं? बोला तसं काय झालं? अगं हे राहुलचं म्हणलं, राहुलले आपण पोरगी ते मागून तर देऊन राहिलो. सगळी तर झालीच आता. लग्नही काही दिवसानं होणारच आहे. तारीख मारीख काढणारच आहो आपण आता. पण मला असं वाटते का ते पोरगी रांधन का आपल्या घरी. आपलं घर पाहिलं आता ठीक आहे, 2 रूमा काढल्या त्यानं, पण आपल्या घरी ती परिस्थिती लय वेगळी आहे आणि तिच्या घरचं वातावरण लय वेगळं आहे. त्या दिवशी सगळीत पाहिलं काय तो ठाट न काय, आपण त्याच्या पाड्यातही नाही बसत. एकाही पाड्यात नाही बसत. चहा बहीण माय बिंत ते आपल्या घरी पोराजवळ आपल्या ते राहिली तर बरं. नाही तर मग अजून लेणे ते देणे नाही पडले पाहिजे. राणीचं जसं झालं तसं आपल्या पोराचंही नाही झालं पाहिजे बा. मग तुम्हाला असं काऊन वाटते का ते पोरगी नांदन नाही म्हणून? काऊन काय झालं? याच्या सगळी व्हायच्या पहिले तुमचं चांगलं मन होतं, सगळी झाल्यावर होतं. आताच काय झालं तुम्हाला असं? ते चारू भावाला एवढी बोलली, तू सांग बरं. लायण्याचं मोठं केलं त्या भावानं, तिला शिकवलं, तिला लग्न करून दिलं आणि त्याला ते एवढी सगळीत बोलली. आपण तर येईन नाही बाई होय. आपण जर आता थोडीच फार गलती होतेच आहे तर आपल्याला कमी ते बोलन भावालेच तर नाही गिनलं तिनं, तर आपल्याला काय सोडणार आहे ते? आपल्या तर पान उतारास करणार ते चारू. मला असं वाटते का आपण नाही का पोट्याला समजवावं आपल्या राहुलले, सगळी तोडून टाकावं आपल्या बरोबरीच्याच यानं करावं असं वाटते बा मला. हे फालतू एवढ्या मोठ्या लोकांची पोरगी मागून आपण फसावं नाही. नाही तर मग जिंदगीभरासाठी आपल्याला बोलणे आणि ते पोरगी 10 वेळा घर सोडून जाईल. थोडस कमी जास्त झालं का, कमी जास्त झालं का, आपण त्याच्या उलिशाही याच्यात नाही आहे. आणि ते आताही विचार कर बरं. लग्न झाल्यावर आपलं पोरग बायकोच्याच मतानं ऐकलं तर मग कसं होईन आपलं? आणि गेलं म्हणजे तिकडं घर जवाई राहिले गेलं म्हणजे काय सांगता येते याचं? गेली आपली इज्जत गावात पूर्ण. हे जर घर जवाई बनून राहीन तिकडं तर एवढा विचार नका करू तुम्ही राणीचे बाबा. आणि तुम्हाला तुमचं पोरगा माहित नाही का? तुम्ही शेवढे टेशी आहे तर ते पोरगा तर तुमच्यापेक्षा आहे. जिथे जाते तरी कायची आपल्या घरी चटणी भाकर काही खाईन ते, पण ते पोट्ट रावल्या आजी लय अलग आहे ते पोट्ट. ते सासू सासऱ्याच्या घरी राहीन तरी का घर जवाई तर दूरचीच गोष्ट. ते 8 दिवस नाही राहत. तुम्ही पहा ना. आणि त्यानं त्याच्या मतानं केली तर पाहा ना तो बायकोले. पण ती पोरगी चांगली आहे जी, बापाच्या सारखीच आहे ते पोरगी स्वभावले. सोनं तिले घमण गिमण काहीच नाही. आता इतर आहे तर कशी राय
आपल्या चंदाच्या घरी काय सोय आहे? चंदाच्या घरी पहा बरं तुम्ही. माझ्या घरी काय भेटे तिले, तरी राहिली ना बिचारी शिक्षणासाठी इथं. आणि काही कोणती तक्रार नाही, काही नाही, काही नाही. जसं म्हणलं तसं खाणं, जसं म्हणलं तसं राहणं तिचं वालं. किती साधी पोरगी आहे ते, एवढी काही हे नाही आहे ती पोरगी का नाही तिच्या घरचं दाखवे. मलाही कुठं माहीत होतं जी एवढे मोठे लोकांच्या घरची आहे म्हणून. आता आपण सगाईला गेलो तेव्हा कुठं माहीत पडलं त्याचं स्टेटस काय आहे काय नाही बा म्हणून. पण पोरगी तशी वागत नाही, चांगली आहे, साधी सिंपल पोरगी आहे ते. रायन एवढं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. दोघाचं एकमेकात मन आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि समोरचं जे होईन ते होईन, आता पाहू द्या, जाऊ द्या जसं होईन तसं. पण एवढं खरं मात्र का ते पोरगं घर जवायगी नाही राहत आपलंवालं. भले लागेच आपल्यापासून अलग निघन ते, नाही पटलं त्याले तर. पण का नाही ते पोरगं का नाही घर जवायचं नाही राहणार जी. पाहिजा तुम्ही. आणि जाऊ द्या ना मग, निघाले आपल्या घरात समजा आपल्यातून आलं तर ते खुश राहे ना, पोट्ट खुश राहील ना, बस झालं. आपली खुशी त्याच्यातच, काय तेवढं पडलं आहे त्याच्या. होऊ द्या त्याच्या मतामतानं होऊ द्या. आता जे झालं ते झालं, सगाई झाली, सर्व झालं. तुम्ही मन नाराज नका करू राणीचे बाबा. आता उद्या चहा बहीण तर जेवायचं ते आता. स्वयंपाक पाणी झालेला आहे, अभ्यास करतो आता थोडासा. आज तर काही जायचं नाही आहे, मॅडमले पहिलेच फोन करून सांगितलं मी येत नाही बा म्हणून. आज रविवारी जावं लागेल, म्हणजे ते सुट्टी, आजची सुट्टी रविवारच्या याच्यात भरून जाईल. काय वाजले तरी हे पोरगी इथंच आहे बाई स्वयंपाकातच. मग म्हणन बाई मला उशीर होते आणि मग तिकडं मॅडम बोलते अशी म्हणन बाई. अहो श्वेता, ऐ श्वेता, तुला उशीर होऊन राहिला ना वा, 10 वाजले ना वा. जात नाही का बाई आज तू? नाही तुला केस विचारले नाही, काही नुसती आंघोळ केली तशीच आहे, नाही चेहऱ्याला काही लावलं, तयारी केली. काऊन जायचा इरादा नाही का ते आज? नाही जिताई, बरं नाही आहे मला का नाही, बरं नाही आहे, त्याच्यामुळे मी जात नाही. डोकं गिकं दुखून राहिलं मायवाला, मला चक्र आल्यासारखेच वाटून राहिल्या म्हणून मी जात नाही आहे. चक्र येऊन राहिल्या तुला? काही हाय गे का वा बापा? जा ना दवाखान्यात घे, जाऊन पाहिजे, चेक करून पाहिजे. काही हाय गे का? मला तर तसंच वाटून राहिलं बाई, चक्रा येऊन राहिल्या म्हणतो ना तू, तर काही असं दिसन ना. जाई बरं, जाऊन पाहिजे बरं दवाखान्यात शांभाऊजीला घेऊन. नाही ताई, तसं गिसं काही नाही आहे, मला माहीत आहे ना, तसं गिसं काही नाही आहे. एवढा खुश नका हो तुम्ही, तसं गिसं काही नाही आहे आमचा. तसा 2-3 वर्ष मी सर्व्हिसवर लागेपर्यंत काही प्लॅनिंग नाही आहे आमचा तसा. गॅरंटीनं कशी काय सांगू राहिली हो तू? ठेवायला गोष्टी काय हातच्या असते का बाई? कधी राहून काही सांगता नाही येत. अहो चेक करून घे, दवाखान्यात आहे आणि चेक करून घे, मला तसंच वाटून राहिलं. नाही ताई, तसं काय खरंच काही नाही आहे. मी प्रिकॉशन वापरत असते ना, त्याच्यामुळे तसं वगैरे काही नाही आहे. ठेवणारच नाही आहे. जोपर्यंत मी काही म्हणजे सर्व्हिसवर लागत नाही ना, तोपर्यंत आम्ही दोघांना प्लॅनिंग केलेली आहे, श्यामजीनं आणि मीनं. तसं काही ठेवणार नाही म्हणून. पण बाई श्वेता, एखादी राहू द्या लागत होतं आणि मग लगेच एक झाल्यावर मग तू तसंही तिथं अभ्यास पाणी करतच राहतं. लेकरानं काय अडलं आहे हो बाई तिवालं. लेकरं झालं तर असं काही अडचण थोडी असते. हा ना, आम्ही घरी पाहिले सांभाळाले. नाही ताई, तसं नाही, पण लेकरू झाल्यावर कसं अडकूनच राहते ना माणूस. अडकून राहिले आणि आईचा स्वभाव तर माहीत आहे कसा आहे तर. मग काय लेस करतं ना, मग लेकरापेक्षा पलीकड आहे का कोणती गोष्ट. मग त्याच्यामुळे ना मला पाहिजेच नाही सध्या तरी. मी 3 वर्ष काही हे नाही करत. 3 वर्ष मी सर्व्हिससाठी ट्राय करतो, लागलं तर ठीक, नाही तर मग नंतर तर आहेच आपलं. मग जे आहे ते काय बाई, तू शिकलेली आहे, आम्ही काही जास्त शिकलेलं नाही. तुमचं तुम्हाला समजते, बरोबर आहे, जाऊ दे. तुला नाही पाहिजे तर ठीक आहे. आता तूही शिकली आहे, ते शांभाऊजी नसन, पण तू तर आहे ना बाई. आणि पाय बाई, आता तुझे शिक्षण पाणी झालेलं आहे, लागू शकते तुले. अभ्यास पाणी करतं तू तर, अभ्यासच तर करत दिसतं मला. आणि काय बी जॉब बी लागू शकते बाई तुले. दोघातून एक जण पाहिजे ना ताई. दोघातून एक जण असलं म्हणजे मग कसं, एक जण लेकराचं करते, एक जण बाहेर ड्युटी करते. असं नाही का, नाही तर मग एक पैशासाठी कुठं लेकराले तरसवाले. तुमचंच बाबा रुद्रले इकडून तिकडून पैसे मागा लागते, तेव्हा फी भरता, तेव्हा हे करता, तेव्हा तसं करता. असं नाही होत का? असं नाही झालं पाहिजे ना आमचं. अशी कशी बोलून राहिली होती श्वेता? म्हणजे काय आम्ही काही मायवाल्या पोराले काही भीक मागू शिकून राहिलो का बापा? 1-2 वेळा तुझ्याकडून पैसे घेतले त्या भासऱ्यानं, तर तू अशी म्हणून राहिली का हो? म्हणजे आम्ही काही लोकांच्या भरशावरच आमच्या लेकराले पैदा केलं का? आम्हाला ताई तुम्हाला वाईट वाटलं का? आजी मी तसं नाही म्हणलं ताई, तसं नाही म्हणलं मी. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ आजी. मी तसं नाही म्हणलं, मी पैसे दिले म्हणून काय मी तसं म्हणणार का तुम्हाला? तसं नाही. माये कसं म्हणणं आहे का, म्हणजे कसं आता काय सांगू तुम्हाला, जे लेकराला कमी नाही पडलं पाहिजे बा, असं आहे माय म्हणणं. दोघातून एक जर सर्व्हिसवर असलं तर कसं लेकराला कमी नाही राहत का नाही. एकच लेकरू करायचं, पण कसं त्याला एक म्हणजे असं काही कमी पडू द्यायचं नाही बा, माय असं म्हणणं आहे. मी तुम्हाला तसं नाही म्हणलं दुसऱ्याच्या भरशावर. ताई वाईट नका वाटून घेऊ, मी असं काही म्हणेन जी तुम्हाला. तुम्ही गलत मी नका करू. तर बोलूनच दाखवलं असे त्या 2 वेळा त्याजवळून पैसे काय घेतले त्या भासऱ्यानं, तर तुला तर बोलूनच दाखवलं, बोलून दाखवाले. म्हणजे तू असं म्हणणं आहे का आम्ही त्या वर्षावर शिकून राहिलो का काय का आमच्या पोराले, त्या पुतण्याले? तू याच्या पहिले मायवाले पोराले मी इंग्लिश मीडियम मध्येच टाकलं होतं बाई, आणि त्याला शिकवलं आतापर्यंत. आता तो पैसा होय बाई,
कधी राहते कधी नाही राहत. मागतले असं त्या भासऱ्यान तुला 1-2 वेळा, तर त्याच्यासाठी तू माय लेकराली अशी म्हणून राहिली काय हो? ताई तसं नाही ना आजी, तुम्ही काय काय समजून राहिला ताई? माय म्हणणं तसं नाही ना ताई. ऐका ना जी ताई, छाया ताई, लय चोपडी आहे बाई हे शेतात. चोपडी राहिल्या, पैसे दिले 2-3 वेळा भासऱ्याले तर काढून नाही टाकले इनं, तर काढून टाकाले. तुमचं बा बरं म्हणते याले त्याले पैसे मागा लागते म्हणते. हे काय बोलणं आहे का बाई हिचं वालं? काही बोलून देते तर 2 वेळा पैसे दिले ना. हा खरंच पण मला ऐका लागून राहिले हिचं वालं. मी काम नाही करत म्हणून. मी जर बाहेर काम केलं असतं तर मला ऐका नसतं लागलं इकडं. मी जर आता घराच्या बाहेर निघाली ना तर घरात सगळे हे पडते, अकात पडते, अकात पडाले भांडण होते. मग सारे येतो कामाला जाते. मी जर निघाली ना तर माझी सासू गिसू सगळे वाजवे घरात वाले हिनं 2 पैसे दिले आणि काढून राहिली ना. आम्हाला म्हणते दुसऱ्याच्या भरोश्यावर शिकवता. माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता बाई. आणि ह्या ताई ना लगेच समजलं. काय बोलावं आता मला काही समजून नाही राहिले. 4 दिवसात 1500 रुपये भेटले मला नफा म्हणून. मालाचे पैसे अल्लग काढून ठेवले होते मी, नफा अल्लग काढून ठेवला होता. आणि तुम्ही मालातले 2000 रुपये नेले का नाही? तिथं 10,000 रुपये होते आणि तुम्ही नेले का नाही? पिंकीचे बाबा खोटे नका बोलू तुम्ही. तुम्ही नेले का नाही? मी काय नेऊ पैसे त्याच्यातले? कुठे ठेवले होते तुम्ही पैसे? कुठे ठेवले होते? मी काय नेऊ तू याले पैसे? डब्यात ठेवले होते मी ना पैसे. डब्यात ठेवले होते, तुम्हीच नेले. तुम्ही खोटे बोलून राहिले. बरोबर 2 दिवस चांगले राहिले, 3ऱ्या दिवशी आपलावाला तमाशा दाखवून राहिले तुम्ही. माय पैसे घेऊन गेले. आता मलाच काही टाकू मी पैसे टाकाले. तुमचं मला काय आहे तर तुम्ही तिकडं 5 जण, मी माझ्या लेकरासाठी घर चालवासाठी मी काम चालू केलं. त्याच्यातही गड्डा करून राहिले का तुम्ही? गड्डा करायले अचानक कसं जमणार आहे? मालाचे पैसे तुम्ही खर्च करून राहिले. मला द्यायचे होते लोकांचे 2000 रुपये घेतले तर मी देतो ना वापस तुझे. संध्याकाळपर्यंत देतो ना. संध्याकाळपर्यंत देतो म्हणलं ना. संध्याकाळपर्यंत देतो करून राहिले. पैसे खायला घेतले होते तुम्ही मालाचे मायवाले. आणि कोणाला द्यायचे होते तुम्हाला पैसे? तुम्हाला ज्याला द्यायचं आहे ना तुम्ही काम करून देत जा. तुमचं काय आहे तिकडं पाच जा तुम्ही. हां, मायवाले पैशात ना माय कामात येतं ना. हे नाही करायचं. माय पैसे न्यायचे नाही तुम्ही घरून. माय डब्याला हातही नाही लावायचा आता. मला ना मीच जातो का नाही? देतो ना ते पैसे, देतो ना. मला थोडंसं काम होतं, तो घरपर्यंत आलता माणूस, त्याच्यामुळे मी कसं त्याला देऊन दिले त्या डब्यातले काढून. आता तुले जर मागितले असते तुला दिले नसते ना मला, म्हणून तुला विचारलं नाही मी. देतो मी तुला संध्याकाळी एखादी मागितलं आहे तर देतो. इकडले तिकडं तिकडले इकडं करत राहतात. 2 जण काम केलं ना तर घरात कमी नाही पडणार. कमी पडाले या काही ठिकाणी टिकत नाही तुम्ही. नुसते गाडी मागता, नुसते गाडी करता, नुसते गाडी आल्यावर काय झांगडा पाडणार जी तिथं तुम्ही. बरं झालं बाईले मी मागितली नाही गाडी घेऊन. 1 लाख रुपये भरून देणार होती ते तर बरं झालं घेतली नाही गाडी. तुमचं कुठंच काम नाही करत तुम्ही. कुठंच नाही करू शकत. हे असे आहे तुम्ही. तर कंपनीत जात होते चांगले तर तिथंही बी नाही केलं. 15 दिवस केलं ना आले पाहिजे तिथून. पैसे कमवून राहिली तर डोक्यावर नाचून राहिली का मायवाल्या? एवढ्या उन्हात कुठं जाई म्हणतो तू? आता माल गिल सर्व तर मीच आणून देतो ना तुले. अजून कोणतं काम पाहिजे म्हणतो तू? ते त्याच्या भाजीपाल्याच्याच वर्षावर होणार आहे का घरात? भाजीपाल्याच्याच वर्षावर होणार आहे का? दुसरं पाय ना तुम्ही काम. दुसरं पाहिले दोघांचं वेगळं राहते ना. पैसा हे तुम्हाला तुमचेवाले पैसे द्यायचे आहे लोकायले तर तुमच्या वर्षावर द्या. माय चोरू काय देऊन राहिले पैसे? टेमलू नको. देतो तू पैसे आणून संध्याकाळी. पैसे भेटले म्हणजे झालं ना तुले. पैसे देतो संध्याकाळी आणून. द्या मग मायवाले आणून. माय पैशाला याच्या नंतर हात नाही लावायचा. तुम्हाला सांगून ठेवतो मी. नाही तर मी करत चालली जाईन कुणीकडे माय पैशाला हात लावून. तुम्ही तर देतो म्हणून राहिलो संध्याकाळी. देतो ना. देतो म्हटलं ना मग आता चुपचाप बस. टेमलू नको आणि बडबड लावू नको. देतो.